जिथे जाऊयात मॅच मध्ये नेक्स्ट मॅच आयोजक टीम जर आपण पाहिलं तर सलामी स्पोर्ट्स निचोळी ब आणि त्याच्या विपक्षात टीम उमर 11 वडवली कॅम्प हा संघ आपण पाहतोय। जर पाहिलं तर आपण सुरेश पष्टे अगदी क्रिकेट जर पाहिलं तर नसा नसात ज्यांच्या क्रिकेट आहे ते सुरेश पष्टे गोलंदाजी मार्कवरनं तर आपण पाहिलं तर तब्बल 25 ते 30 वर्ष 25 ते 30 वर्षाची क्रिकेट करता दिली आहे सुरेश पष्टे। बॉलिंग ट्रॅक वरनं ओव्हर नंबर 1 पहिलाच बॉल जिथे पहिलाच बॉल फुलटॉस गेला आणि त्यावर फुल टोल वसूल केलाय। आलाय चौकार 4 मोफीज आणि रजा ज्यांना आपण पाहतो बॅटिंग करण्याकरता स्वतः कर्णधाराच्या रूपात रजा तो सध्या बॅटिंग करण्याकरता सज्ज आहे ऑन बॅटिंग मार्कवर। पुढचा बॉल रजाच्या विपक्षात जागा बनवली आहे तिथे बॉलला पाठवलाय षटकारा करता एक मोठा फटका आलाय रजाच्या बॅटमधनं षटकार। तसे 2 बॉल एक चौकार एक षटकार गेला। लगेच सुरेश पष्टे यांनी दर्शवलं की माझा खांदा थोडासा दुखतोय। मधल्या काळात निवृत्ती देखील घेतली होती मात्र टीमला गरज होती त्यानंतर परतले मग 40+ क्रिकेट चालू त्यांनी केलं आणि पुढचा बॉल तिथे फटका फसलाय झेल सुटलाय। नितीन यांनी सोडलेला हा झेल खूप महत्वाचा होता कारण की रजा एक विस्फोटक बॅटर आहे आणि षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधनं आला होता त्याला गरज होती झेल घेण्याची जिथे महत्वपूर्ण झेल सुटलाय हा झेल घेण्याची गरज होती नितीन यांना आणि झेल सुटला। थोडेसे निराश आहेत ते मात्र तत्पूर्वी सुरेश पष्टे बॉलिंग ट्रॅक वरनं क्षेत्ररक्षण ते थोडस चेंजेस करतायत। एक क्षेत्ररक्षक जर आता आपण पाहिलं तर तिथे नौकराचा जो बॅटर आहे त्याकरता चेंजेस केले क्षेत्ररक्षण करण्यामध्ये क्षेत्ररक्षण चेंज केलं जात आहे तिथे पहिले षटक ते प्रगतीपथावर आहे। पुढचा बॉल सुरेश पष्टे अगदी फिरवला बॉलला जिथे सिंगल ती अर्जित होतीये त्या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न पुढे जातीये 12 धावा। एक चौकार एक षटकार जरी गेला असला तरी मात्र जिथे नितीन यांनी जो झेल सोडला त्याकरता जितेंद्र पष्टे यांच्याकडनं 200 रुपयाचा कॅश प्राइज। पुढचा बॉल तिथेच चौकार गेलाय 4 धावा मिळतील। सोळा धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात। आपण स्पर्धा पाहतोय सलामी स्पोर्ट्स निचोळे आयोजित भव्य टेनिस क्रिकेटचा महासंग्राम जिथे सकाळच्या सत्रातनं उद्घाटन झालं त्यानंतर मात्र या स्पर्धेला सुरुवात आणि अगदी तिसरी मॅच ती आपण पाहतोय या स्पर्धेतनं। चांगलं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा जर आपण पाहिली तर युट्यूबच्या माध्यमातून जी संपूर्ण स्पर्धा जी लाईव्ह ती संपूर्ण स्पर्धा सावली क्रिएशनच्या माध्यमातून आपण लाईव्ह ती पाहतोय। पुढचा बॉल मोफीजच्या विपक्षात एक फसवा बॉल जिथे डॉट बॉल त्याची उद्घोषणा होतीये। पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 16 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 16। चला नेक्स्ट मॅच टीम शिवंजय स्पोर्ट्स अलमान आणि त्याच्या विपक्षात टीम उर्वी 11 नाणे या 2 टीम मध्ये ते नेक्स्ट मॅच असेल।
निचोळेकरांचे 50% याच्यातनं जर आपण पाहिलं तर टीम प्लेअर जे लेजंड आहेत अगदी क्रिकेट कित्येक वर्ष त्यांनी गाजवलंय आणि आज ब संघातनं ते खेळताना दिसत आहेत सर्व प्लेयर. ओव्हर नंबर 2 जिथे गोलंदाजी करण्याकरता दुसऱ्या षटकातनं बॉलिंग ट्रॅकवरनं अजय पारधी तो गोलंदाजी करण्याकरता आलाय. रजाच्या विपक्षात गोलंदाजी करायची आहे. हलक्या हाताने खेळलाय तिथे अविनाश पष्टे बॉलवर झेपावत आहेत. सिंगल ती अर्जित होती. मोफीज आणि रजा बॅटर आपण मैदानात पाहतोय. सिंगलला महत्व दिलं जातंय. 17 धावा त्या स्कोर कार्डवर लागलात. 3 क्षेत्ररक्षक जे 38 सर्कलच्या बाहेर असतील. तर सलामी स्पोर्ट्स निचोळे ब संघाचा विचार केला तर मग सुरेश पष्टे असतील, नितीन पष्टे, कैलास पष्टे, सगळे पष्टे बंधू ते मैदानात ब टीम मधनं खेळताना दिसत आहेत. पुढचा बॉल मोफीजच्या विपक्षात. तिथे चेंडू बराच काळ हवेत आहे मात्र क्षेत्ररक्षक तो तिथपर्यंत पोहोचणार नाहीये. थोडस खराब क्षेत्ररक्षण. सिंगल ती पुन्हा एकदा अर्जित झाली आहे. एक डावकुऱ्या आणि एक उजव्या हाताचा बॅटर आहे मैदानात त्या कारणानं थोडीशी डोकेदुखी ती मैदानात ठरतीये. जाऊयात मॅच मध्ये तिथे पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर रजाच्या विपक्षात. शॉर्ट बॉल तिथे षटकार. 6 धावा. जाऊयात मॅच मध्ये पुढचा बॉल रजाच्या विपक्षात. अगेन पुन्हा एकदा तिथे षटकार. 6 धावा. सलगचा दुसरा आलाय रजाच्या बॅटमधनं. सलगचे ते 2 षटकार रजाच्या बॅटमधनं आला. षटकार हॅट्रिकला संधी आहे. पुढचा बॉल मोठा फटका खेळायचा होता जिथे सिंगल ती वेगानं कंप्लीट केली आहे. क्षेत्ररक्षक तो बॉलवर झेपावतोय. सिंगलनं समाधान मानावं लागेल. त्या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न पुढे जाते. स्कोर कार्डवर धावा असतील त्या टोटल 31 धावा. पुढचा बॉल तिथे झेलला संधी. झेल घेतलाय. अप्रतिम दर्जेदार झेल. अविनाश पष्टे यांचं सातत्यानं चांगलं क्षेत्ररक्षण हे राहिलंय बऱ्याचशा स्पर्धांमधनं आणि चांगला झेल तो अगदी दर्जेदार जो झेल टिपला आणि विकेट नंबर 1 तो परतीच्या प्रवासाला येतोय. मग झालाय षटकार. 6. वैयक्तिक 48 धावांवर तो रजा सध्या बॅटिंग करतोय म्हणजे आपल्या अर्धशतकापासून 2 धावा तो रजा दूर आहे. सुरेश पष्टे यांच्याकडनं थोडीशी चुकी होती आणि मग तिथे सिंगल ती कंप्लीट झाली आहे.
सलामी स्पोर्ट्स निचोळे ब हा संघ सध्या मैदानात आहे. पुढचा बॉल बराच काळ चेंडू हवेत आहे. जज केलं जात आहे. झेल सुटलाय. सिंगल तिथे डबल मध्ये कन्वर्ट केलंय. जाऊयात मॅच मध्ये तिथे पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरनं गोलंदाज सज्ज. पुढचा चेंडू जिथे बैठक स्ट्रोक बॉलला पाठवलाय षटकार. 6 धावा. रजा वैयक्तिक 49 धावांवर खेळतोय. पुढचा बॉल तिथे आणखीन एक षटकार. 6. (68) 68 धावा. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्याकरता टीम उर्वी 11 नाणे आणि आताच्या विपक्षात टीम शिवंजय स्पोर्ट्स अलमान कर्णधार. आपण हे षटक संपण्या अगोदर इथे पोहोचायचं आहे. रजा आपल्या वैयक्तिक अर्धशतकापासून 1 धाव तो दूर आहे. वैयक्तिक 49 धावांवर खेळतोय तो रजा. ओव्हर नंबर 5 ला सुरुवात केली जाते. बॉलिंग ट्रॅक वरनं आपण पाहतोय सूरज जो गोलंदाजी करण्याकरता सज्ज झालाय. पहिला बॉल रजाच्या विपक्षात. चांगला बॉल जिथे अगदी बॉल गेलाय चौकारा करता आणि रजाच्या पाठमधनं आलंय या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक. रजा एकदा बॅट वरती करायची आहे. अर्धशतक ते झालंय या स्पर्धेतनं पहिलं अर्धशतक ते रजाच्या नावावर जात आहे. टीम उमर 11 वडवली कॅम्प. जाऊयात मॅच मध्ये तिथे धावसंख्या 72 72 धावा. 72 धावा त्या स्कोर कार्ड वर आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा रजाच्या विपक्षात. अगेन्स्ट ड्राइव्ह न फटका खेचलाय. तिथे 1 बाउन्स ओव्हर द रोप. बॉल आलाय सलगचा हा दुसरा चौकार रजाच्या बॅटमध्ये येतोय. 4. आता जसा जसा एक एक चौकार येतोय नितीन पष्टे यांना तो झेल आठवतोय कारण की या रजाचा झेल तो तिथे सुटला होता. पुढचा बॉल तिथे षटकार. 6 धावा. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या झपाट्यानं वेग पकडतीये स्कोर कार्ड वर. 82 धावा. 3 चेंडू टाकून झालेत. या ग्राउंड मधली जेवढी झाडं आहेत त्या झाडाला लागून जर बॉल षटकार गेला तर तो षटकार असेल. झाडाला लागून जर तुम्ही कॅच घेताय तर तो डेड बॉल दिला जाईल. झाडाला लागून जर बॉल चौकार जातोय तर चौकार दिला जाईल. हे लक्षात असू द्यात. हा झाडाचा नियम आहे. या ग्राउंड मधले प्रत्येक झाडावर तो नियम लागू असेल. पुढचा बॉल रजाला बाद करण्याची संधी आहे. या अगोदर त्याच क्षेत्रात नितीन पष्टे होते त्यांच्याकडनं झेल सुटला. आता
जागेची खराबी असेल. नितीन पष्टे सहजासहजी झेल सोडत नाही, सुरेश पष्टे तर नाहीच सोडत, मात्र तिथे त्यांच्याकडनं पण झेल सुटला. जागेचा दोष असावा या कारणाने तिथे झेल सुटलाय हे म्हणायला हरकत नाहीये. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरनं रजाच्या विपक्षात. पुढचा बॉल पुन्हा एकदा. आता संधी आहे मॅच जरा पुन्हा एकदा एक झेल सुटला. अगदी मनमुराद आनंद लुटला जातो या मॅचचा प्रत्येक प्रेक्षक वर्ग आणि खेळाडूंकडनं. झेल जरी सुटला असला रजा त्याच्या विपक्षात. पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे सिंगल ती अर्जित झाली आहे. बॅटिंग बॉलिंग काढायला कसं काय काढशील मग तू? 87 धावा झाल्यात. 87 विजयाकरता 88 त्या विजयाकरता कराव्या लागतील. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्याकरता टीम शिवंजय स्पोर्ट्स अलमान आपला कर्णधार तो आमच्यापर्यंत पाठवायचा आणि टीम उर्वी 11 नाणेचा कर्णधार इथे येऊन पोहोचलाय. चला कर्णधार टीम शिवंजय स्पोर्ट्स अलमान आपला कर्णधार तो आमच्यापर्यंत पाठवायचा आणि टॉस या ठिकाणी करायचा नेक्स्ट मॅचचा. या ठिकाणी मुख्य मंचावरनं एक स्वागत ते केले जातंय. किरण यशवंत पष्टे साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरनं केला जातोय. मी सूरज यांना विनंती करतोय तो शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरनं करायचा आहे. पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी तो शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरनं केला जातोय. असं म्हटलं जातं अतिथी देव भव, आलेल्या मान्यवरांचा मान सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य आणि तो शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरनं केला जातोय. साहेबांचा शुभ सन्मान होतोय मुख्य मंचावरनं. तत्पूर्वी 4व्या मॅच मध्ये विजयाकरता 88 धावा त्या करायच्या आहेत आणि त्या 88 धावा करण्याकरता 2 बॅटर मैदानात आलेत. टीम शिवंजय स्पोर्ट्स अलमान तुम्हाला शेवटचा कॉल आहे. कर्णधार आपण टॉस करण्याकरता इकडे यायचंय. तुम्ही निर्णय नंतर द्या पण टॉस करून घ्या कारण की उर्वी 11 नाणे कर्णधार इथे उपस्थित झालाय. नेक्स्ट मॅच एक बिग फाईट टीम शिवंजय स्पोर्ट्स अलमान आणि त्याच्या विपक्षात टीम उर्वी 11 नाणे या 2 टीम मध्ये ती मॅच असेल. टॉस या ठिकाणी तो केला जाईल. जिथे संपूर्ण स्पर्धा जर आपण पाहिली तर सावली क्रिएशन ज्यांच्या माध्यमातून आपण संपूर्ण स्पर्धा या स्पर्धेचं लाईव्ह जे थेट प्रक्षेपण आपण पाहतोय सावली क्रिएशनच्या माध्यमातून, जिथे 2 बॅटर मैदानात उभे झालेत बॅटिंग करण्याकरता. एका बाजूने आपण पाहतोय क्रिकेटचा खूप सारा एक्सपिरियन्स, क्रिकेटचा खूप सारा अनुभव त्याच्या पाठीशी आहे तो अविनाश पष्टे ऑन बॅटिंग मार्कवर. त्याच्या विपक्षात कैफाज लोणबाळ. तिथे पहिला चेंडू वाईट
विजयाकरता 95 धावा त्या करायच्या आहेत. 95 धावा त्या करायच्या आहेत. स्कोररकडनं थोडीशी सॉफ्ट डिसमिसल. 95 धावांचा पाठलाग करायचा आहे हे लक्षात असू द्या. टीम सलामी स्पोर्ट्स निचोळे बी. पुढचा बॉल तिथे विकेट. फलंदाज बाद. नेक्स्ट मॅच टॉस केला जातोय. ज्या 95 धावांच्या निम्मे धावा जर सलामी स्पोर्ट्स निचोळी बी संघ जर करतोय तर अमित पष्टे यांच्याकडनं कॅश प्राइज 500 रुपये. तिथे टॉस केला जातोय. आमचे मान्यवर किरण यशवंत पष्टे साहेबांच्या मान्यवर टॉस तो जिंकलाय तो टीम शिवंजय स्पोर्ट्स सलमाननी. तत्पूर्वी जाऊयात मॅच मध्ये. तिथे वाईट गेला. तदनंतर विकेट आली आहे. नवीन बॅटर मैदानात निलेश तो मैदानात जातो बॅटिंग करण्याकरता. प्रत्येक मॅच जेव्हा चालू असेल एक एक एक्स्ट्रा खेळाडू तो आमच्यापर्यंत पाठवायचा हे लक्षात असू द्यात. संपूर्ण स्पर्धेकरता जर आपण पाहिलं तर आयुध स्पोर्ट्स प्रत्येक पहिल्या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच करता आयुध स्पोर्ट्स प्रोप्रायटर कैलासजी पस्टे यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅचच्या करिता मॅन ऑफ द मॅच करता एक आकर्षक टी शर्ट तो दिला जाईल. जाऊयात मॅच मध्ये जिथे विकेट गेली या नवीन बॅटर निलेश तो मैदानात आलाय. तब्बल 95 धावा त्या इथे करायच्या आहेत. पुढचा बॉल जिथे आणखीन एक विकेट नंबर 2 कैफाज लोनबाल न घेतली या विकेट. फलंदाज बाद. संपूर्ण स्पर्धा जी आपण पाहिली तर सावली क्रिएशन ज्यांच्या माध्यमातून आपण लाईव्ह ती पाहतोय. दर्जेदार खेळ दर्जेदार स्पर्धा ती आपण अनुभवतोय. सकाळच्या सत्रात धनंजय स्पोर्ट्स चिंचघर संघ जो सेकंड राऊंड मध्ये जाऊन पोहोचला. तदनंतर एफडीसी कुडूस हा संघ सेकंड राऊंड मध्ये जाऊन पोहोचला. तिसरी मॅच ती मैदानात चालू आहे. धनंजय स्पोर्ट्स चिंचघरकरांचे देखील 8च क्षेत्ररक्षक होते. एफडीसी कुडूसचे 7 होते. तरी मात्र विजयी तो संपादन केलाय त्यांनी. अजित नवीन बॅटर मैदानात गेलाय. डॉक्टर अजित तो मैदानात आहे बॅटिंग करण्याकरता. नितीन पष्टे यांनी जर षटकार ठोकला तर त्याकरता संतोष पष्टे यांच्याकडनं 100 आणि भगवानजी पष्टे यांच्याकडनं 100 म्हणजे पारितोषिक लागलेत नितीन पष्टेवर. पुढचा बॉल या अगोदर नितीन पष्टे यांनी झेल सोडला होता. त्याकरता देखील जितेंद्र पष्टे यांनी 200 रुपये त्यांना जीपे केलेत अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली होती. तत्पूर्वी कैफाज लोनबाल चांगली गोलंदाजी तो मात्र मैदानात नाही करतोय. कैफाज एक महत्वाचा गोलंदाज आहे तो टीम उमर 11 वडवली कॅम्प या टीमचा. कारण की सातत्यानं चांगली गोलंदाजी हे त्याचं लक्षण राहिलंय. पुढचा बॉल तिथे डॉक्टर अजितच्या बॅट मधनं आलाय षटकार. 6 धावांकरता दर्जेदार स्ट्रोक. अमित पष्टे यांच्याकडनं या षटकाराकरता 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. म्हणजे अमित पष्टे यांनी 200च्या नोटांचं बंडल ते फोडलं इथे. तुम्ही पैसा कमावण्याची नामी संधी आहे तुमच्याकडे. प्रति षटकारात 200 रुपये. कोणीही षटकार मारा 200 रुपये आणि जेवढ्या धावा झाल्या त्याच्यातल्या अर्ध्या धावा जरी बनवल्या निचोळीने तर 500 रुपये. म्हणजे पैसा लावलाय अमित पष्टेनी. कमाव पैसा. पुढचा बॉल पुन्हा एकदा अमित पष्टेनी पैसा लावला. अमित पष्टे जवळ षटकार ठोकलाय. ही ताकद आहे बॅटरची. दर्जेदार षटकार. अमित पष्टे यांचे बंधूच आहेत. मी तर सांगतो अमित पष्टे 200 लावायच्या ऐवजी 2000 लावा प्रति षटकारा मागे.
13 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात. तब्बल 95 धावा त्या स्कोर कार्डवर लावायच्या आहेत. 95 धावांचा पाठलाग करतोय मोफीज झालाय ओव्हर नंबर 2, जिथे गोलंदाजी करण्याकरता मोफीज हे दुसरं षटक असेल. इथून पुढे प्रगतीपथावर नितीन पष्टे यांच्या षटकाराकरता 100 संतोष पष्टे, भगवान पष्टे यांच्याकडनं 100. नितीन पष्टे यांचा देखील झेल सुटलाय. या अगोदर रजाचा झेल सोडला, तो आक्रमक झाला होता बॅटिंग करताना. आता मात्र नितीन पष्टे यांचा झेल सुटलाय. सिंगल ती कंप्लीट झाली आहे. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न वाढतीय. 14 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात टीम सलामी स्पोर्ट्स निचोळे बी या टीमच्या. नेक्स्ट मॅच टीम उर्वी 11 नाणे आणि त्याच्या विपक्षात टीम शिवंजय स्पोर्ट्स अलमान. या दोन टीम मध्ये ते नेक्स्ट मॅच असेल, जिथे डॉक्टर अजित ते परतीच्या प्रवासाला आलेत. एक षटकार ठोकला होता, मात्र तदनंतर 2 षटकार त्यांच्या बॅटमधनं आले. जिथे सुरेश पष्टे नवीन बॅटर मैदानात दाखल झाला बॅटिंग करण्याकरता. क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, गरज देखील आहे टीमला. तिथे घोषित क्षेत्र, तिथे चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल ती अर्जित होती आहे. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न वाढती आहे. 14 धावा 15 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा नितीन पष्टे आहे तिथे क्विक फेकी येते. सिंगल ती कंप्लीट झाली आहे. पुढचा बॉल आडव्या बॅटनं खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक अगदी तैनात होता. सुरेश पष्टे यांनी 3 षटकार, जर सलगचे 3 षटकार ठोकले तर सचिन पष्टे यांच्याकडनं 3000 रुपये, अमित पष्टे यांच्याकडनं 200 रुपये. म्हणजे नामी संधी आहे पैसा कमावण्याची. अगदी जरी कितीही पारितोषिक लागली ना तरी षटकार तो ठोकला नाहीये, कारण की अगदी चांगला बॉल होता. तिथे सन्मान दिलाय आणि स्ट्राईक त्यांना महत्वाची होती, त्या कारणाने मग त्यांनी सिंगल ती घेतली. धावसंख्या 17, 2 षटकांच्या अखेरीस स्कोर कार्डवर लागली आहे. 17 धावा 95 धावांचा पाठलाग केला जातोय. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झालाय. टीम शिवंजय स्पोर्ट्स सलमान, त्याच्या विपक्षात टीम भूषण पाटील आणि टीम उर्वी 11 नाणे हा संघ आपण मैदानात पाहणार आहोत. भूषण पाटील असतील, कुणाल पाटील असतील. ओव्हर नंबर 3 बॉलिंग करण्याकरता गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत कळवायचंय. सलाउद्दीन आलाय. 3रं षटक ते हाताळण्याकरता. जिथे सलाउद्दीनचं हे षटक असेल. सुरेश पष्टे 3 षटकार ठोका 3000 रुपये कमवा. सचिन पष्टे यांच्याकडनं ते पारितोषिक आहे 200 रुपये. अमित पष्टे यांच्याकडनं, जितेंद्र पष्टे यांच्याकडनं 200 रुपये. भगवान पष्टे यांच्याकडनं देखील 100 रुपये आणि 200 रुपये. ते 50 मारली होती रजा यांनी, त्यांच्याकरता ते पारितोषिक आलं होतं 200 रुपयाचं, ते देखील जमा झालंय. पुढचा बॉल सुरेश पष्टे, जिथे फटका फसलाय, रजानं झेल टिपलाय, फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय बॅटिंग करण्याकरता.
नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय बॅटिंग करण्याकरता. पुढचा बॉल तिथे अतिरिक्त उसळी या बॉलवर आपण पाहिली आणि डॉट बॉल. जिथे घोषित क्षेत्र आहे तिथे चेंडू ट्रॅव्हल झालाय. अठरा धावा झाल्यात. अमित पष्टे यांनी अर्धा धावा केला तरी पारितोषिक लावलंय. नितीन पष्टे यांनी जर 6 मारला तर आता सुरेश पष्टे यांनी देखील पारितोषिक लावलंय. प्रति षटकारास नितीन पष्टे यांच्या 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. कैलास पष्टे यांच्याकडनं देखील 200 रुपये. जाऊयात मॅच मध्ये जिथे सातत्यानं डॉट बॉल ते मैदानातनं टाकले जात आहेत. गोलंदाज सलाउद्दीन कडे. सलाउद्दीन कडून सिंगल ती अर्जित होतीये. पुढचा बॉल नितीन पष्टे. नितीन पष्टेच्या बॅट मधनं बॉल गेलाय षटकार. 6 धावा. पंचवीस धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक जे रजाच्या नावावर गेलं. दर्जेदार बॅटिंग ती रजानं केली आणि तब्बल रजाच्या बॅटमधनं जवळजवळ 8 षटकार ते रजाच्या बॅटमधनं आले. मोफीज झालाय पुढच्या षटका करता. तिथे टॉट बॉल तो हाताळला जातोय. टीम शिवंजी अलमान आपला निर्णय तो आमच्यापर्यंत कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला म्हणजे उर्वी 11 नाणे या टीमला प्रथम बॅटिंग करावी लागेल. पुढचा बॉल तिथे डॉट बॉल तो घोषित होतोय. जिथे चिन्हा यांच्या बॅटिंग मध्ये फुटवर्क तो महत्वाचा आहे. तो फुटवर्क तो दिसत नाहीये. तिथे आणखीन एका डॉट बॉलची उद्घोषणा होतीये. घोषित क्षेत्र तिथे चेंडू ट्रॅव्हल झालाय. उर्वी 11 नाणे जरा या आपण आयोजकांशी संपर्क साधायचा. उर्वी 11 नाणे हॅलो हॅलो पुन्हा पुन्हा बीट होतोय. नितीनला काहीसा चेंडू समजला नाहीये. बघूया पुढचा चेंडू. षटकार मारला तर लगेच हो सुंदर मारलेला चेंडू सीमा पार. 4 धावांमध्ये धाव संख्या झाली ते 31. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज पुन्हा एकदा नितीन. स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न. एक धाव तर सहजरितीने पूर्ण होते. हे एके धावीने धावसंख्येमध्ये भर होईल. धावसंख्या झाली ते 32. विकेट गेल्यात ते 4.
शेवटचा षटक. बॉलर्स नेम इबाग. वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय तो इबाग. खेळण्यासाठी सज्ज पुन्हा एकदा. ओपनिंगला आलेला नितीन. बघूया फुल टॉस चेंडू. मोठ्या फटक्या मारण्याच्या नादामध्ये बीट होतो. एक धाव तर पूर्ण होते. दुसऱ्या धावसाठी धावलेत. गडी बाद. विकेट जाते सूरज यांची. चिनू फलंदाजीसाठी गेलेत ते आता. कैलास फर्स्ट आहे. आयुध फॅशन पॉइंटचे मालक सर्वस्व. बघूया कोणत्या पद्धतीने नितीनेचा खेळण्यासाठी सज्ज होतोय. दुसरा चेंडू. शेवटचा षटक. पायावर जाऊन आदलतोय. पंचाकडे अपील केला जातोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. हे एके धावेने धावसंख्येमध्ये भर होईल. मोठे फटके मारायला लागतील विजय प्राप्त करायचा असेल तर. 4 चेंडू मध्ये 34 धावा झालेल्या आहेत. बघूया वाईट चेंडू. जे पारितोषिक लावलं होतं अमित पष्टे यांनी 50 धावा केल्या तर 500 रुपये. तर 15 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा कैलास पष्टे बीट होतोय चेंडू. पुढचा चेंडू. पुढे येऊन मारला चेंडू हवेमध्ये. बघूया सीमा पार. 4 धावा. या 4 धावांनी धावसंख्येमध्ये नक्कीच भर होईल. 39. कैलास यांनी मारलेला हा चौकार. नाना संघ आपला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. हवेमध्ये चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातो. 1 धाव. मला तर वाटतं नितीन पुन्हा एकदा स्ट्राईक मागण्याच्या प्रयत्नात आहेत. स्ट्राईक देत नाही त्यांना असं वाटतं. ओके 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 ओव्हर कमी पडलेले आहेत. अजून 5 ओव्हर टाकायला सांगतो. आलमान संघाने आपल्याला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. वडवली संघाचा एक प्रतिनिधी यायचा आहे. वडवली संघ